प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय क्रिएट केलं? हा टेक्स्ट सेक्शन क्रिएट केला, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये काय केलं? पहिल्यांदा तर आपण काय केलं? एक कंटेनर क्रिएट केलं. कशासाठी? या टेक्स्ट सेक्शनला आपल्याला इन्सर्ट करायचं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर काय केलं? माय टेक कंटेनर तेच केलं ना आपण. HTML कोड स्किल सेक्शन, ठीक आहे. काय कंटेनर क्रिएट केलं? स्किल कंटेनर. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं? स्किल सेक्शन कंटेनर. म्हणजे हा माझा मेन कंटेनर आहे जो 100% विड्थ घेतोय अख्खी. आणि त्याच्यामध्ये हा जो एवढा माझा कंटेंट आहे, तर त्याच्यासाठी मी काय क्रिएट केलंय? स्किल सेक्शन कंटेनर. तर हा सगळा जो डेटा आहे, तर तो कशात आहे? स्किल सेक्शन कंटेनर मध्ये. ओके. त्याच्यानंतर काय? आपल्याला एक फेडेड टेक्स्ट लागत होता. तो आता कुठे? स्पेसिफिक आयकन आहे त्याच्या बॅक साईडला, ते आपल्याला इथं खाली काय करायचं आहे? पोझिशन करायचं. ठीक आहे. आता आपण एवढं काहीतरी क्रिएट केलेलं, ठीक आहे. आता हे रिपीट नाही करत की हे कसं केलं, हे कसं केलं. तर आपल्याला काय करायचं? ह्याला थोडंसं स्टायलिंग द्यायचंय. ही आपली काय मेन वेबसाईट आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आणि आपली जी ही वेबसाईट आहे ह्याच्यामध्ये कशाचा फरक आहे बरं? आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मार्जिन टॉप आहे ना, तर जास्त आहे पहिली आपली जी मेन वेबसाईट आहे त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यात थोडंसं कमी आहे. आपण काय करू? मार्जिन टॉप आहे ना, तर त्याला इन्क्रीज करू थोडं. त्याच्यामध्ये स्किल सेक्शन कंटेनर, स्किल कंटेनर, स्किल सेक्शन. ऍक्च्युली कंटेनर डिफरंट क्लास आहे आणि स्किल सेक्शन डिफरंट क्लास आहे. ओके. आय थॉट की ही दोन्ही एकत्रच आहेत तिन्ही पण. पण कंटेनर डिफरंट क्लास आहे आणि स्किल सेक्शन डिफरंट क्लास आहे. ठीक आहे. ही स्किल सेक्शन मध्ये येतं. आणि कंटेनरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्या आपण कंटेनर इथं क्लास ऍड करून ऍड केलेले आहेत. काय त्याच्या प्रॉपर्टी? 1200 पिक्सल विड्थ जी यांनी घेतली ती सगळ्या कंटेंटनी ते. आणि बाकी काय मार्जिन पॅडिंग असेल ते. काय स्किल सेक्शन आपल्याला काय द्यायचंय? मार्जिन. सो ठीक आहे. आपण कशावर देणार? मार्जिन टॉप 6 RN, लेट्स सपोज 9 RN केलं आपण. ओके. 10 RN. अजून किती वाढवायला लागेल? 13 RN. ठीक आहे. आय थिंक सफिशियंट आहे तेवढं. ओके. आता याच्यानंतर काय? आपला जे मेन हेडिंग आहे, तर त्याच्यामध्ये आणि जे माझे पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ मध्ये आपल्याला माहिती गॅप असेल. हा, गॅप आहे. पण जी मेन हेडिंग आहे पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये पण काय पाहिजे? आपल्याला गॅप पाहिजे. किंवा आपण मार्जिन पण देऊ शकतोय. कुठे आपला स्किल हेडिंग, त्याला आपण देऊ शकतो मार्जिन बॉटम, लेट्स सपोज 2 RN दिला आपण. आलं मार्जिन इथं. हा आपला पॅराग्राफ आणि हा ठीक आहे मेन हेडिंग, त्याच्यामध्ये मार्जिन आहे, त्याच्यामध्ये पण मार्जिन. ओके. अजून काय? ही थोडीशी फॉन्ट साईज आहे ना, तर ती मोठी आहे ऍज कम्पेअर टू दिस. त्याची मोठी आहे ना आपल्यापेक्षा, आपण त्याला थोडस मोठं करू. ते कुठलं मोठं करणार? डिस्क्रिप्शन. आपण काय क्लासला नाव दिलंय?
हा, स्किल डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये माझं काय पॅराग्राफ आहे. त्याला काय केलं आपण, कॉपी डॉट स्किल डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये माझं पॅराग्राफ आहेत ना, तर त्याला काय करा तुम्ही, त्यांची फॉन्ट साईज आपण किती द्यायची, 1 REM देऊन बघायची का? ठीक आहे, अजून वाढवायची 1.5 REM करू. मायलेज मोठं 1.1 REM. ओके, व्यवस्थित दिसतंय आता. ठीक आहे, लेफ्ट सेक्शन आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ओके, आणि राईट सेक्शन मध्ये काय, बरं राईट सेक्शन मध्ये काय, फक्त ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की ह्या जे इमेज आहेत ना, तर त्यांनी डिफरंट डिफरंट प्लेस केलेले आहेत नाही का, तर आपण एकच केलेलं आहे, तर ते तुम्ही डिफरंट प्लेस करू शकता. आणि बाकीचं ॲज इट इज आहे, त्यात काही एवढं चेंज करायची गरज नाही. ठीक आहे, आणि हा जो आपला स्किल आहे कुठे, इथं त्याच्या बॅक साईडला आहे, तर तो आपल्याला इथं पाहिजे खाली एकदम बॉटमला. तर मग आपण त्याच्यासाठी काय करणार, आपला फेडेड, काय नाव दिलं आपण त्याला, स्किल फेडेड टेक्स्ट बॉटम 0. आपण लेट सपोज काय करू, -10 पिक्सल, कुठे गेला, -100 पिक्सल. ठीक आहे, खाली आला, हा कुठे, इथं खाली आहे. आपण थोडस अजून इन्क्रीज करू, पिक्सल मध्ये न देता आपण कसं देऊ शकतो, लेट सपोज 10 REM केलं. ठीक आहे, ओके, आणि हा इथे आपला इथे, आणि त्याची साईज पण थोडीशी जास्त आहे ना, फॉन्ट साईज आपण किती, 9 REM केली, 7 REM, 9 REM. ओके, 14 REM. ठीक आहे, आणि राईट पासून किती, लेट सपोज 4 REM मायनस पाहिजे. ठीक आहे, आपण याला 7 REM करू. ओके, ठीक आहे, पण आपलाच स्किल जरा भारी दिसतो त्यांच्यापेक्षा, पूर्ण दिसतंय ना, पण आपण त्याला नाही सिलेक्ट करू शकत. आणि कलरिंगचा पण थोडासा इम्पॅक्ट आहे, इथं लाईट ग्रे, लाईट ब्लॅक आहे थोडासा लाईट, आणि इथं आपण थोडासा जास्तच त्याला काय केलंय, आपण काय करू, अजून थोडा नॉर्मल मध्ये आणू. ओके, हा, आता बरा दिसतोय, अजून थोडासा हे करायचं त्याला. ठीक आहे, ओके, ठीक आहे, झालं, व्यवस्थित झाले आता. ठीक आहे, आपला काय स्किल कंटेनर पण आपला क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला काय क्रिएट करायचंय, कॉन्टॅक्ट मी फॉर्म. ओके, ही आपली मेन वेबसाईट आहे. आता त्याच्या अगोदर आपण इन्स्पेक्ट करून चेक करू की ह्याच्यामध्ये कसं कसं काय काय दिलंय आपल्याला, त्याच्यानुसार आपल्याला डेव्हलप करायचं. ठीक आहे, आता मला सांगा, त्याच्या अगोदर आपण हे बघू की जे कॉन्टॅक्ट मी फॉर्म आहे आपला, हम्म, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय, बरं काय काय विजिबल होते, आपल्याला काय काय ऍड करायचं वेबसाईट मध्ये, काय दिसतंय, जो माझा बॅकग्राऊंड कलर आहे
तर तो डिफरंट आहे. ह्याच्यासारखा बॅकग्राऊंड कलर आहे का ह्याच्यासारखा? सेम तोच दिसतोय. ठीक आहे. हे एक ऑब्झर्वेशन झालं. बॅकग्राऊंड कलर एक आहे. अजून काय? त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, त्यांनी काय क्रिएट केलंय, कॉन्टॅक्ट मी नावाची हेडिंग आहे. ठीक आहे. आणि त्याच्या खाली क्वेश्चन, थॉट्स आणि जस्ट वॉन्ट टू से हॅलो ह्याची एक हेडिंग आहे. म्हणजे दोन हेडिंग आहे. तो मी याला H2 म्हणू शकतो, याला H3 म्हणू शकतो. ओके. आणि खाली काय आपला एक फॉर्म क्रिएट केलाय त्याने. आणि फॉर्म मध्ये कोणकोणत्या फील्ड आहेत? नेम. ह्या कोणत्या फील्ड आहेत? सगळ्या इनपुट फील्ड आहेत ना. त्याच्यात काय केलंय त्यांनी, इनपुट नावाची फील्ड घेतली, एंटर युअर नेम नावाचं प्लेस होल्डर दिला, एवढंच केलंय. सेम तसंच ईमेल साठी सब्जेक्ट, आणि ही कोणती फील्ड आहे? टेक्स्ट एरिया. ओके. रो आणि कॉलम डिफाईन करून त्याचं एवढी साईज केली त्यांनी. आपण याला इन्क्रीज करू शकतो किती पाहिजे तेवढं, काय अडचण नाही. ठीक आहे. हा झाला आपला टेक्स्ट एरिया. आणि एक सेंड मी चं एक बटन आहे, सॉरी सेंड मेसेजचं बटन आहे. तर ते काय होतंय, आपण होवर केल्यानंतर स्केल डाऊन होतंय. म्हणजे त्याचं स्केलिंग आहे ना, ते आतल्या साईडला होतंय. ओके. आणि अजून काय होतंय, वरच्या सारखंच बटन आहे, फक्त ते आतल्या साईडला स्केल होते. कोणत्या ऍक्सिस मध्ये? झेड ऍक्सिस मध्ये. बघा ना. वाय ऍक्सिस कोणता? हा. एक्स ऍक्सिस कोणता? हा. आणि ज्यावेळेस कसं, आता ज्यावेळेस तो आतमध्ये जातोय तो कोणता ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस आहे. ओके. तर एवढं ऑब्झर्वेशन आपल्याला दिसत आहे. ओके. अजून काय? ओके. हा एक कंटेनर आहे. कंटेनर मध्ये कॉन्टॅक्ट फॉर्म. ठीक आहे. ओके. कॉन्टॅक्ट अस फॉर्म नावाचा कंटेनर क्रिएट केलाय. त्याने किती घेतली विड्थ? अख्खी विड्थ घेतली, फुल. इथं दिसतंय ना. कॉन्टॅक्ट अस फॉर्म कंटेनर नावाचा एक क्लास क्रिएट केलाय. त्यांनी 100% विड्थ घेतली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, कंटेनर नावाचे क्लास क्रिएट केलाय. त्यांनी किती विड्थ घेतली? 1200 पिक्सल. बरोबर. म्हणजे प्रिव्हियस आपण कोड केला होता, सेम लाईक दॅट तसाच कोड करायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये मग नंतर काय त्यांनी हेडिंग दिली, सब हेडिंग आहे, कंटेनर आहे. आता इथं कंटेनर क्रिएट केलाय त्यांनी, बट ठीक आहे. बघू आपण पुढे कसं क्रिएट करायचं आपल्याला, त्याच्यानुसार आपण क्रिएट करू. फॉर्म क्रिएट केलाय आणि त्याच्या काय फील्ड आहेत आणि लास्टला बटन आहे. ओके. ठीक आहे. करायची सुरुवात आपल्या कोडला. HTML स्किल सेक्शन आपलं कम्प्लीट झालंय. ओके. आता कोणता? कॉन्टॅक्ट अस. कॉन्टॅक्ट अस फॉर्म सेक्शन. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचंय, मेन कंटेनर बनवायचा आहे जो 100% वेट घेणार आहे. बरोबर ना. डॉट, आपण काय नाव देऊ त्याला? डॉट कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मेन कंटेनर. ठीक आहे. तो 100% वेट घेणार आहे. त्याच्यानंतर काय, माझा एक कंटेनर आहे, डॉट कंटेनर, जे आपण प्रिव्हियस क्लास क्रिएट केली तो. तर तो किती विड्थ घेणार आहे? 1200 पिक्सल. आपण ऑलरेडी क्रिएट केले, त्याच्यामुळे त्याला आपल्याला काही जास्त स्टायलिंग द्यायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली वरचे ज्या प्रॉपर्टीज आहेत ना ह्याच्या, तर ते इथं घेणार आहे. ठीक आहे. आता काय कंटेनर क्रिएट केलाय मी. कंटेनर क्रिएट केल्यानंतर त्यात काय काय हो, कॉन्टॅक्ट मी, क्वेश्चन, थॉट्स और जस्ट वॉन्ट टू से हॅलो, हा टेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट मीचा. ओके. आपण काय केलं इथं, डॉट कॉन्टॅक्ट
हेडिंग. ओके, कॉन्टॅक्ट हेडिंग काय कॉन्टॅक्ट मी ना, कॉन्टॅक्ट मी ही हेडिंग आहे तिथं, ते आपण इन्सर्ट केली. ओके, त्याच्यानंतर काय आहे बरं, क्वेश्चन्स, थॉट्स और जस्ट वॉन्ट टू से हॅलो हा टेक्स्ट आहे. लेट सपोज मी काय केलं, आता ही डिव मध्ये लिहिलंय ना आपण, त्याला हेडिंग मध्ये पण लिहू शकतो, काय अडचण नाही. मी काय केलंय, क्लास क्रिएट केली कॉन्टॅक्ट हेडिंगची आणि त्यात लिहिलंय, हेडिंग मध्ये पण लिहू शकतो, नाही काय प्रॉब्लेम. आता इथं काय, कॉन्टॅक्ट सब हेडिंग, कॉन्टॅक्ट सब हेडिंग. ओके, क्वेश्चन्स, थॉट्स और जस्ट वॉन्ट टू से हॅलो. आता काय झालं, आपल्या दोन्ही हेडिंग आपल्या क्रिएट करून झाल्यात. आता काय आपला हा फॉर्म आहे, मग मी काय करतो, फॉर्म साठी एक सेपरेट कंटेनर बनवतो. ओके, फॉर्म मध्ये ह्या डिफरंट फील्ड्स आहेत. आपण काय करू, काय झालं तेच झालं त्यांच्यात, आपण काय करू, डॉट फॉर्म कंटेनर. ओके, फॉर्म कंटेनर क्रिएट केला आणि त्या फॉर्म कंटेनर मध्ये काय आहे, माझा फॉर्म आहे अख्खा, बरोबर ना, फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये एक दोन तीन तीन टेक्स्ट फील्ड आहेत आणि एक टेक्स्ट एरिया आणि काय बटन आहे आपलं. ओके, मग मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा काय, एंटर युअर नेम, ही कोणती इनपुट फील्ड आहे ना आपली. मी काय केलं, फॉर्म ऍक्शन, आता तात्पुरते आपण काहीच नको करायला ऍक्शन, त्याच्यामध्ये काय इनपुट, इनपुट मध्ये टाईप काय टेक्स्ट असणार आहे आपला, त्याच्यानंतर काय नेम आहे ना, काय एंटर युअर नेम, मग आपण काय दिला प्लेस होल्डर तिथं, एंटर युअर नेम. ओके, आणि त्याची व्हॅल्यू काय दिली आपण, लेट सपोज नेम. ओके, आता फॉर्म नुसता आपण टेम्पररी बनवतो, त्याला काय व्हॅलिडेशन जास्त परफॉर्म नाही करणार की असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. म्हणजे व्हॅलिडेशन म्हणजे काय, की आपण जे व्हॅल्यू तिथे इन्सर्ट करतोय, काय इथं नाव टाकतोय मी, इथं हे टाकलं, बरोबर. लेट सपोज आपण काय टाकलं, सुशांत. ओके, आता हे नेम जे टाकले मी, तर हे नाव त्याला कळलं पाहिजे की आपण काय एंटर करतोय. आपण ज्यावेळेस इथं सेंड मेसेज करल आणि बाय डिफॉल्ट त्याचं बिहेवियर परफॉर्म करते हे बटनचा, पण मी इथं नाव टाकतोय, ईमेल टाकतोय, सब्जेक्ट टाकतोय किंवा काय मेसेज टाकतोय आणि सेंड करतोय, तर ह्या टेक्स्ट फील्ड मध्ये किंवा ईमेल फील्ड मध्ये, सब्जेक्ट मध्ये किंवा मेसेज मध्ये आपण काय लिहिलंय ना, तर ते कळलं पाहिजे. कोणाला कळलं पाहिजे, आपण ज्याला मेसेज सेंड करणार आहे का नाही, तर इथं आपण समजा नेम लिहिलं, पण ते नेम लिहिलंय ते आपल्याला माहितीये का आपण लिहिलंय, पण ह्या टेक्स्ट फील्डला नाही ना माहिती काय केलंय आपण तिथं. तर ती काय करत असतो, ते आपण व्हॅलिडेशन थ्रू सांगत असतो त्याला की आपण नक्की काय लिहिलंय तिथं, काय केलंय. ते आता नाही बघणार, आपण नंतर बघणार आहे. जस्ट फॉर आपण फ्रंट एंडचं डिझाईन कसं बनवायचं त्याच्यावर फोकस करणार. ठीक आहे, व्हॅल्यू त्याच्यातलं जे ते मी नेम दिलं. ओके, आणि अजून काय, अजून काय देऊ शकतो आपण, ठीक आहे आता तर एवढंच मला सुचतंय, आपण नंतर बघू काय देऊ शकतोय का. इनपुट, ओके, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, आणि लास्टला काय आपल्याला टेक्स्ट एरिया, टेक्स्ट एरिया आणि त्याचं नाव काय, एंटर युअर मेसेज, मेसेज. ठीक आहे, आयडी नाही काय द्यायची आम्हाला, कॉलम्स किती द्यायचे, लेट सपोज किती द्यायचे 30, आणि रोज द्यायचे 20. आता हे कॉलम काय तर रोज काय ते तुम्ही बघायचं. ठीक आहे,
कॉलम किती दिल्यात 30 दिल्यात, रोज काय दिल्यात 20 दिल्यात. काय आहे ते तुम्ही बघायचे नक्की काय असतं हे. ठीक आहे. आता काय करू आपण, चेंज करू थोडासा ईमेल साठी. तर इथे इनपुट टाईप काय असणार आपलं, टाईप काय असणार ईमेल. ओके, एंटर युअर ईमेल. त्याच्यानंतर इथं नेम पण असणार ईमेल. ओके, त्याच्यानंतर काय सब्जेक्ट, त्यासाठी टेक्स्ट एंटर युअर सब्जेक्ट. सब्जेक्ट ठीक आहे, व्हॅल्यू काय सब्जेक्ट. ठीक आहे. ओके, आता आपला फॉर्म तर क्रिएट झालाय. इनपुट मध्ये युअर नेम साठी एक, ईमेल साठी एक, सब्जेक्ट साठी आणि लास्ट टेक्स्ट एरियासाठी. फॉर्म नंतर काय हवं माझं, फॉर्म नंतर एक बटन. आपण कोणतं बटन कॉपी पेस्ट करणार आहे इथं, वरच फक्त थोडंसं अॅनिमेशन मध्ये चेंज करायचं आपल्याला. कुठे बटन, कुठे हिरो सेक्शन मध्ये ना, इथे आपण केले कॉपी आणि इथं paste. Control C. ठीक आहे, हिरो सेक्शन. ओके, तर आपला कॉन्टॅक्ट सेक्शन आहे ना तो कम्प्लीट झाला. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं होतं मला, सगळ्यात पहिल्यांदा मेन सेक्शन, मेन कंटेनर बनवायचा होता. तर त्याच्यामध्ये जी माझा जो कंटेंट आहे, तर तो काय 100% विड्थ घेणार आहे. ठीक आहे, मेन कंटेनर त्याचा. आणि त्याचे जे बॅकग्राऊंड कलर काय आहे, थोडासा ग्रेइश कलर आहे. आणि हे केलं आपण. त्याच्यानंतर काय केलं म्हणजे कॉन्टॅक्ट मेन कंटेनर क्रिएट केला. त्या कॉन्टॅक्ट मेन कंटेनर मध्ये काय, कॉन्टॅक्ट मी, क्वेश्चन्स, एक फॉर्म आहे, एक बटन आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी मी काय केलंय, कंटेनर क्रिएट केला. हा कंटेनर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या. ओके, तर हे जे सगळे कॉन्टॅक्ट मी, क्वेश्चन, थॉट्स, फॉर्म, बटन, तर ते कशात आहे कंटेनर मध्ये आपल्या ह्या. आता बघा, एक डिव क्रिएट केला कॉन्टॅक्ट हेडिंग नावाचा, आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, हेडिंग इन्सर्ट केली. नंतर काय कॉन्टॅक्ट सब हेडिंग नावाचं एक डिव क्रिएट केला, त्याच्यामध्ये हा आपला जो टेक्स्ट आहे तो इन्सर्ट केला. ओके, नेक्स्ट काय केलं आपण, कॉन्टॅक्ट मेन आपलं काय फॉर्म कंटेनर तो क्रिएट केला. कशासाठी, हा माझा जो सगळा सेक्शन आहे ना फॉर्मचा हा अख्खा, तर तो इन्क्लूड करण्यासाठी. त्याच्यामध्ये एक फॉर्म क्रिएट केला मी, आणि त्या फॉर्म मध्ये काय आपलं नेम, ईमेल, सब्जेक्ट आणि टेक्स्ट एरियाचा यूज करून आपण मेसेज इन्क्लूड केलं. ठीक आहे, आणि लास्टला काय सेंड मेसेज नावाचं एक बटन आहे आपलं, तर ते आपण ऍज इट इज वरचं बटन फक्त कॉपी पेस्ट केलं. आणि आपल्याला जसं ते अॅनिमेशन परफॉर्म करायचं तसं आपण त्याला स्टाईल करणार आहे लास्ट. ठीक आहे, तर हा आपला सीएसएस, सॉरी, HTML चा कोड झाला. आता आपण बघू आपली वेबसाईट कशी दिसते थोडीशी. वाव, त्याच्यामध्ये तर काहीच भारी दिसत नाही. आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड कलर देऊ, त्याच्यानंतर आपल्याला डिफरेन्शिएट करता येईल. ठीक आहे, मग आपण ओके, कॉन्टॅक्ट मेन कंटेनर, कंट्रोल सी, डॉट कंट्रोल व्ही. त्याची विड्थ किती द्यायची मला, 100%. कलर काय आहे ह्याचा, आपण वर बघू,
section, skill section, found, select, project section. आपण प्रोजेक्ट सेक्शन मध्ये कलर दिलता ना, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर ठीक आहे, आपण टेम्पररी काय करू, ओके हा कलर देऊ. ओके, आता नाही बरोबर दिसत नाही, थोडासा इन्क्रीज करू. बॅकग्राऊंड कलर का नाही आपला होते, कॉन्टॅक्ट नेम कंटेनर, कॉन्टॅक्ट नेम कंटेनर सपोज पूर्ण ब्लॅक करू. वाय सांगत का नाही रे तुम्ही, मी म्हणतोय यार बॅकग्राऊंड कलर का चेंज झाला, मी तर कलर प्रॉपर्टी दिली. वाव. कुठे गेला आपलं क्यू, ठीक आहे, ओके ठीक आहे, थोडा थोडा मॅचिंग मॅचिंग आहे. पण बघू आपण, आपल्याला काय करायला लागणार आहे, हा जो सेक्शन आहे ना ह्याच्यामध्ये मार्जिन बॉटम पण द्यायला लागणार आहे. का, कारण आपला स्किल हा जो टेक्स्ट आहे तर तो याच्यामध्ये यायला पाहिजे, म्हणजे माय टेक्स्ट आहे, टेक आहे ना, तर त्याच्यामध्ये यायला पाहिजे टेक्स्ट टॅग मध्ये. ठीक आहे, मग आपण काय करू, स्किल सेक्शन, स्किल मार्जिन बॉटम, लेट्स सपोज आपण 14 आरईएम करू. ठीक आहे, 13, ओके ओके, 12.7, 8, 9, ठीक आहे. आपल्याला जे क्रिएट करायचं होतं ते झालंय क्रिएट इथं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, हा जो आपला कंटेंट आहे तर त्याला स्टाईल करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार, कॉन्टॅक्ट मी, कॉन्टॅक्ट मी बघा बरं आपलं इथं काय रेड कलर आहे एक, आणि त्याचा फॉन्ट साईज पण इन्क्रीज केलाय त्यांनी. आपण पण त्याच्यासारखं करू काहीतरी. त्याच्या अगोदर काय, कंटेनर, कंटेनरच्या प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट काय झाल्यात, अप्लाय झालेले आहेत बरोबर. आपण याला काय, कॉन्टॅक्ट हेडिंगला केलं कॉपी, डॉट कंट्रोल टी, ह्याचं काय मला फॉन्ट साईज इन्क्रीज करायचं, फॉन्ट साईज लेट्स सपोज आपण काय केलं, 4 आरई, 4 आरई, ओके. अजून थोडं वाढवू, 6 आरई, ओके. आणि आपल्याला काय करायचंय, मार्जिन टॉप, लेट्स बनवायचं, मार्जिन का नाही, मार्जिन टॉप, मार्जिन टॉप, मार्जिन टॉप, ऍडिंग टॉप, ठीक आहे.
3RU. ओके. आपण लेट सपोज 2.5 RU. आता हे सगळं व्हॅल्यू ते आपल्याला डिझायनर देतो, त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त तिथं विचार करायची गरज नाहीये. बट इथं नाही डिझायनर आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ठीक आहे. कलर थोडासा लाईट रेड करू. ओके. आणि फॉन्ट स्टाईल काय बोल्ड. फॉन्ट वेट 400. फॉन्ट अजून काय राहिलं. ठीक आहे, एवढ्या बघू आपण. बोल्ड केलं. ठीक आहे. ओके. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपली जी सब हेडिंग आहे तर त्याला आपल्याला स्टाईल करायचं. आपण काय केलं, याला इथून घेतलं, कंट्रोल-C, कंट्रोल-C. त्याचं काय, आपल्याला फॉन्ट साइज इन्क्रीज करायला लागेल, बरोबर ना. किती द्यायची, 2 REM. ठीक आहे, 2 REM देऊ. का अजून जास्त द्यायला लागेल, मला वाटतं जास्त द्यायला लागेल. 3 is enough or 3.5. 3.5 आय थिंक इनफ. त्याच्यानंतर काय, फॉन्ट वेट बोल्ड करू. कलर काय, ग्रेइश कलर आहे ना थोडा, ग्रे, पण हा डार्क आहे ग्रे. ओके, भारी दिसतोय पण. ठीक आहे, डिझायनर देतो. डिझायनर नाही त्यामुळे आपल्याला थोडस बघा, कोण डिझायनर असेल तर किंवा आपल्याला व्हॅल्यू देईल, म्हणजे आपण सगळं व्यवस्थित करू. ठीक आहे. ओके. तर कॉन्टॅक्ट मी एक झालं कम्प्लीट आपलं. क्वेश्चन, थॉट्स और जस्ट वॉन्ट टू से हॅलो, हे एक झालं आपलं. आता काय करायचं आपल्याला, हा सेक्शन फॉर्म कंटेनर, त्याला स्टाईल करायचे. ठीक आहे. मग काय करणार आपण, फॉर्म कंटेनर, मला कंट्रोल-C, कंट्रोल-V. आता आपल्याला काय करायचं, जर मेन वेबसाईट मध्ये गेलो आपण, इथं इथं जर बघितलं आणि याला काय केलं आपण, इन्स्पेक्ट केलं आणि कंटेनर वरती आपण होल्ड केलं, तर कंटेनर 1200 पिक्सल विड्थ घेतली, ती एक ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्टॅक्ट अस, हा जो डिओ आहे का ना, ह्याच्यावरती होवर केल्यानंतर त्याने बाय डिफॉल्ट विड्थ किती, 1200 पिक्सल घेतली आहे. आणि माझा जो फॉर्मचा कंटेंट आहे अख्खा, हा कंटेंट तो कुठं आलाय नाही, बरं अलाइन म्हणजे कुठे आहे तो, हा माझा कंटेनर आहे मेन. कोणता, हा फॉर्मचा, कॉन्टॅक्ट अस फॉर्म कंटेनर, तो मेन आहे. आणि हा जो माझा फॉर्म आहे तर त्याची अलाइनमेंट कुठे आहे, सेंटरला आहे, बरोबर ना. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, आणि हे माझे सगळे कोण आहे, चाइल्ड आहे इथं, कोणाचे, ह्या फॉर्म कॉन्टॅक्ट अस फॉर्म कंटेनरचे, बरोबर. आणि त्यांना कसं प्लेस केलंय, एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक, बरोबर आहे ना, इथं इथं इथं.
मग मी काय करणार, माझा जो कंटेनर आहे हा, त्याला काय करणार डिस्प्ले फ्लेक्स. फ्लेक्स डायरेक्शन काय, एका खाली एक आहेत म्हटल्यानंतर काय, कॉलम, बरोबर. आणि जस्टिफाय कंटेंट काय, सेंटर अलाइन आयटम सेंटर. त्याने काय होणार, ही आपले सेंटर मध्ये येणार आहे, बरोबर. मी काय केलं, फॉर्म कंटेनर त्याचा डिस्प्ले आपण काय केलं, फ्लेक्स केला. आता नुसतं फ्लेक्स केल्यावर काय होतंय बरोबर, काय झालं, रो मध्ये आले, बरोबर. आता काय करणार आपण, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम, अजून काय आपल्याला करायचंय, जस्टिफाय कंटेंट सेंटर अलाइन आयटम सेंटर. ठीक आहे, एवढं केलं आपण. आता हा माझा कंटेंट कुठं आलाय, सेंटर मध्ये आलाय. पण असं का झालं बरं, की नेम, ईमेल, सब्जेक्ट आणि हे असं प्रॉपरली माझं नाही आलं. वाय दिस हॅपन, का बर. आपण काय करू, पहिल्यांदा ह्या फॉर्मला स्टाईल करू आणि त्याच्यानंतर न बघू काय होतंय. फॉर्मला स्टाईल करू. इथं गेल्यानंतर हा माझा कंटेनर आहे आणि कंटेनरच्या इनसाइड काय आपला फॉर्म आहे. ओके, मी काय केलं, लाईक क्लास घेतो फॉर्म नावाची. ठीक. हम्म हम्म नाही नाही, लेबल पण क्रिएट करू शकतो आपण. लेबलच्या आतमध्ये इनपुट येणार. कसं येणार, हे असं येणार, लेबल फॉर कशासाठी ते, आणि इनसाइड इट इनपुट टॅग. आता इथं आपण काय देणार, लेबल देणार, काय नेम, काय फर्स्ट नेम, आपण नेम दिलं. आणि असं येणार फॉर कशासाठी, हे जे आहे ना माझं. आता आपण इथं काय केलं, लेट सपोज प्लेस होल्डर टाईप आणि नेम एक फील्ड असते आपल्याकडे, नेम. काय देणार मी इथं, नेम लेट सपोज फर्स्ट. हा, प्लेस होल्डर इथं जे टाकल ना, तर हे इथं विजिबल होणार आहे. कुठं, इथं. इथं आता इथं नेम दिसतंय का, आपण लेबल ऍड केलाय तिथं. आपण डिझाईन कशाच्या बेसवर करतोय रे, आपल्याला जे दिलंय त्याच्या बेसवर करतोय. आपण करायला काय बी करू शकतो, काहीच नाही अडचण. आपल्याला जर सांगितलंय ना इथं, त्याच्या बेसवर करतोय आपण. आपल्याला लेबल द्यायचा देऊ शकतो, नाही काय अडचण. ते अजून भारी होईल, कळेल फॉर्म भरणाऱ्याला की नक्की अजून काय करायचं त्यात, काय नाही, इम्पॉर्टंट फील्ड आहे का नाही इम्पॉर्टंट असं. ठीक आहे, मी काय केलं, फॉर्म नावाचा एक क्लास क्रिएट केला आणि त्याला आपण स्टाईल करू आता, डॉट फॉर्म. फॉर्म मध्ये काय करू शकतो आपण, फॉर्म मध्ये त्या सगळ्या फील्ड्स आहेत ना. मी काय केलं, लेट सपोज डिस्प्ले फ्लेक्स फ्लेक्स डायरेक्शन कॉलम, एवढं केलं. आता काय होतंय बघू. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, काय करायचंय, याच्यामध्ये थोडस मार्जिन टॉप आहे ना, तर ते ऍड करू आपण. मार्जिन टॉप लेट सपोज 4 आली. ओके, आणि मला गॅप द्यायचा आहे थोडासा. तो दिला आपण किती, 0.7 REL. गॅप कशामध्ये, ह्याच्यामध्ये. आणि हे जे फील्ड्स आहेत, इनपुट फील्ड, तर त्याची विड्थ किती आहे, 100% विड्थ घेतली त्याची.
ओके, कंटेनर मध्ये पूर्ण विड्थ घेतली ना. आपण काय करू, त्याची जी विड्थ आहे सपोज 100% करू. 100% केल्यानंतर ना त्याने अख्ख्या कंटेनर 1200 पिक्सल आहे. आपण परत एकदा बघू बरं किती विड्थ आहे त्याची. कुठं, हा, फॉर्म 840 पिक्सल विड्थ आहे, बरोबर. आणि त्याच्यावरती काय मार्जिन आहे ना, फॉर्म स्पेसिफिक फॉर्मची विड्थ किती दिली त्यांनी, 840 पिक्सल दिली. ओके, आणि याची किती, 1200 पिक्सल. ठीक आहे, आपण काय करू, 840 पिक्सल. ओके, ठीक आहे. आता मला काय करायचंय, माझा जो फॉर्म आहे म्हणजे फॉर्म क्लास आहे त्याच्यामध्ये जे इनपुट फील्ड आहेत का नाही, तर त्यांना स्टाईल करायचं. मी काय म्हंटल, मी डायरेक्ट करू शकतो असं, इनपुट, दॅट्स इट, करू शकतो, काय नाही अडचण. पण ज्यावेळेस आपण काय म्हणतो डॉट फॉर्म, ह्याच्यामध्ये जे इनपुट आहेत ना, तर त्याच्यामध्ये चेंज करायचं. हे कशासाठी यूज मध्ये येतं, ज्यावेळेस आपण मोठ्या वेबसाईट वरती अजून वर्क करतो ना, मोठ्या इनपुट फील्ड बऱ्याच जागेवर यूज करायचे लेट सपोज, तर ती कोणत्या जागेवर इनपुट फील्ड आहे ती कशी कळणार आपल्याला, ते आपण असं सांगणार. माझा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये इनपुट फील्ड आहेत ना, त्याच्यावरती ह्या स्टाईल अप्लाय करा. मग काय, पॅडिंग, पॅडिंग द्यायला लागेल ना. किती किती द्यायची, 0.8 आली. बघू बर कसं दिसतंय, ह्यांचं किती, ह्यांचं आणि आपलं, ह्यांचं आणि आपलं, आपल्याला थोडस कमी करू बरं, जरा फिक्स करू का. ओके, इनफ. आता याच्यानंतर काय, बॉर्डर रेडियस, लेट सपोज आपण किती केली, 0.8 आली. जास्त झाली काय, अजून थोडी कमी करू, 0.3, इनफ. आय थिंक इनफ. आणि अजून काय, त्याचं जे टेक्स्ट डेकोरेशन आहे किंवा बॉर्डर, बॉर्डर आहे, तर ती काय नन, म्हणजे बॉर्डर नाही ना त्याला. कशाला, इथं बॉर्डर आहे का कुठं, बघा बरं, आहे का बॉर्डर, तिथं आपण काय केलं, बॉर्डर काढून टाकली. अजून काय आहे, अजून काय, बॉक्स शॅडो आहे ना, बॉक्स शॅडो, 2 पिक्सल हॉरिझॉन्टल ऍक्सेस, 2 पिक्सल वर्टिकल ऍक्सेस. त्याची ब्लर रेडियस आपण लेट सपोज 5 पिक्सल केली, कलर दिला ब्लॅक. ओके, तसंच आहे ना, फक्त त्यांची ब्लर रेडियस माइट बी जास्त आहे आपल्यापेक्षा, 10 पिक्सल. आपण पण 10 पिक्सल करू. अजून काय, गॅप आहे ना जास्त त्यांचा, आपला गॅप कमी आहे. कुठे गॅप, गॅप 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 गॅप, हा गॅप 9 तास आहे ना फॉर्म मधला. आपण 1 आर करू बर, तरी पण नाही, 1.5. ठीक आहे. जो बॅकग्राऊंड कलर आहे ना त्याच्यामुळे थोडस आपल्याला विजिबिलिटीत चेंज दिसल, इथल्या आणि इथल्या, पण काय हरकत नाही. ओके, त्यांच्या काय, एंटर युअर नेम, एंटर युअर ईमेल ऍड्रेस, एंटर युअर सब्जेक्ट, आपल्यात काय नेम, ईमेल आणि सब्जेक्ट आहे. आपण काय करू, त्याला चेंज करू. नाही, आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, काय झालं होतं इथं, आपण ज्या बाय डिफॉल्ट इथं व्हॅल्यू दिल्यात का नाही, सब्जेक्ट,
ईमेल, नेम. हा, तर त्या व्हॅल्यू काय झाल्या तिथं बाय डिफॉल्ट येणार आहेत, जे आपण इन्सर्ट केलं. आता ह्याचा जे यूज करतो ना आपण, तर कशासाठी मी जे इथे एंटर करणार आहे ना, तर ते सांगण्यासाठी काय आहे ते, त्याचा यूज. आपण आता त्याचा काय करू, त्याला स्किप करू. ओके, आपण हे नको टाकायला व्हॅल्यू, ते बाय डिफॉल्ट तिथे येणार. आता कंट्रोल एस केलं आपण, आता नाही येणार तिथं. नेम एंटर करा, काय असेल एक्स वाय झेड, आणि इथं काय आपला टेक्स्ट एरिया. ठीक आहे, हा आपला टेक्स्ट एरिया, आपलं नेम. आपण काय करू, थोडी पॅडिंग वाढवायची का बरं अजून, वाढवू जरा. कुठे गेली, कुठे गेली पॅडिंग, पॅडिंग, पॅडिंग. 1.8 आर यू 0.8. ठीक आहे, आता हे बरं दिसतंय प्रिव्हियस पेक्षा. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपला जो टेक्स्ट एरिया आहे ना त्याला स्टाईल करायचंय. मी काय केलं, स्टाईल मध्ये आपण गेलो, डॉट फॉर्म मध्ये का नाही, माझं टेक्स्ट एरिया आहे, तर काय करायचं त्याला माहितीये का, सेम ह्याच प्रॉपर्टी अप्लाय करा. नाही तर अजून काय करू शकतोय, इथं डायरेक्ट म्हणू शकतोय की टेक्स्ट एरिया असंच म्हणू शकतो. ह्याला काय म्हणतात, मल्टी मल्टी काय मल्टी टॅग सिलेक्शन. मल्टिपल टॅगला टॅगला सिलेक्ट केलंय ना, इथं इनपुट टॅग आहे, टेक्स्ट एरिया आहे, त्यांना सिलेक्ट करून आपण स्टाईल केले. मल्टिपल सिलेक्टर होतं ना काहीतरी. काय झालं, असं का झालं, बहुतेक कॉमा द्यायला लागतो का, कॉमा द्यायला लागतो तिथं. कॉमाला काय काय करू शकतो बरं का, एक कॉमा, एक कॉमा कॉमा घालवू शकतो.